जय हरी एकादश स्कंध भाग 55. परमार्थाला निरुपयोगी अशा शिष्यांची तऱ्हा प्रथम एकनाथ महाराज आपल्याला सांगत आहेत. आता हे शिष्य कसे असतात तर कुणी प्राणायामाच्या नादी लागतात, तर कुणी आसन सिद्ध झाल्याचा अभिमान धरतात, कुणाचं मनच इतकं संशय असतं की त्यांना कुठेही दृढपणे विश्वास ठेवताच येत नाही. कुणी मोठ्या अगत्यानं सत्पुरुषांकडून उपदेश घेतात आणि मग त्यात काही अर्थ आहे की नाही याविषयी उगीचच विकल्प काढत बसतात. अशा प्रकारे मायेनं फसवलेले म्हणजे नुसतंच नावाचे शिष्य पुष्कळ आढळतात. आता खऱ्या शिष्याची लक्षणं नाथ महाराज आपल्याला सांगतात की सत्शिष्याची बुद्धी अगदी सरळ असते. तो पूर्ण शुद्ध सत्वगुणी असून त्याला खरोखर परमार्थ हवा असतो. दुसऱ्याला फसवावं हे त्याला माहीत नसतं. खरा शिष्य मनानं सद्गुरूंच्या स्वाधीन झालेला असतो. त्यांच्या वचनाला सर्वस्व मानून आपलं सगळं त्यांच्यावरून ओवाळून टाकण्याची त्याची तयारी असते. एकलव्याचं उदाहरण घ्या. खरं तर मातीचा पुतळा केला होता आणि द्रोणाचार्यांचं कडून शिक्षण मनाने कल्पनेने घेतलेलं होतं, श्रद्धेने घेतलेलं होतं. आणि जेव्हा त्यांनी सांगितलं की अंगठा कापून दे, त्या क्षणाला त्यांनी काहीही मागचा पुढचा विचार केला नाही आणि जसं सर्वस्व मानून सगळं त्यांच्यावरून ओवाळून टाकण्याची तयारी असते त्याप्रमाणे त्यांनी आपला अंगठा ताबडतोब कापून दिला. सद्गुरूंच्या शब्दा इतकं महत्त्वाचं जगात दुसरं काही नाही अशी पक्की धारणा झाल्यामुळं तो सत्शिष्य त्यांच्या आज्ञेबाहेर तिळभर देखील जाऊ शकत नाही. आपल्या सद्गुरूंना मनुष्य म्हणून न पाहता जो प्रत्यक्ष परमात्म्य स्वरूपच पाहतो तोच खरा सत्शिष्य होय. असा शिष्य सदा सर्व काळ गुरुसेवेला अत्यंत आनंदानं तयार असतो. गुरूंसाठी हा शिष्य वाटेल ते करतो. असाच दिवस रात्र गुरुसेवेसाठी श्रम करणारा, यत्किंचित अंगचुकारपणा कधीही न करणारा, असा हा उच्च नीच काम करणारा, त्यामध्ये कोणताही भेद न मानता गुरुसेवा करतोय हे सुद्धा मनात न येऊ देता गुरुसाठी कराव्या लागणाऱ्या कामामध्ये केव्हाही तो सत्शिष्य मनापासून तत्पर असणारा, नित्यकर्म गौण मानून गुरुची सगळ्यात श्रेष्ठ सेवा असं अत्यंत निष्कपटपणे मनापासून सेवा करता करता असाच एक आहे, तो म्हणजे संदीपक. हा कुणाचा शिष्य आहे? वेद धर्माचारम आश्रमात ज्ञान मिळवाया शिष्य राहतात, असे संदीपक लाडका गुरूचा, तैल बुद्धीचा नम्र स्वभावाचा, तैल बुद्धीचा नम्र स्वभावाचा, तैल बुद्धीचा नम्र स्वभावाचा. हा अंगिरसाच्या पवित्र आश्रमामध्ये गोदाकाठी वेदधर्मांच्या ऋषीकडे संदीपक हा राहत होता. वेदधर्मांना त्यांना बघायचं होतं आपला सत्शिष्य कोण आहे या सगळ्यांपैकी, म्हणून त्यांनी सगळ्या शिष्यांना सांगितलं की बाबा रे, मला महाकठोर अशी व्याधी होणार आहे, म्हणजे माझ्या अंगाला कोड फुटणारे, त्या जखमेतून रक्त हे सगळं निघणार आहे आणि जो कुणी खरा शिष्य असेल तो माझ्यासोबत येणार, कारण 12 वर्ष ते मला माझे भोगून फेडायचे आहेत. तर तुमच्यापैकी कुणी येण्यासाठी सिद्ध आहेत का? कुणी येऊ इच्छितात का? जो कुणी येईल त्याला तिथे काही लाडू पेढे खायला नाही मिळणार, तर तिथे सगळं घाण अशा पद्धतीने माझा देह धर्म करावा लागणार आहे. त्या क्षणाला हा संदीपक मागचा पुढचा विचार न करता तो म्हणतो की मी ताबडतोब यायला तयार आहे गुरु, फक्त तुम्ही मला आज्ञा करा. त्याला काय काय करावं लागत होतं तिथे? ओल्या कुष्ठे ग्रस्त झाला
त्रस्त श्री गुरु बोले, अरे दीपका धूसिन का व्रण, मम पूरक्त ओले ओले, मम पूरक्त ओले. म्हणजे इतकं त्याला ते हे धुवावं लागायचं, ते व्रण साफ करावे लागायचे, तो कुष्ठरोग बघायला पण त्रासदायक, ते सेवा करायला पण त्रासदायक. एवढं सगळं तो करत असतानाही गुरु त्याची परीक्षा घेण्यासाठी काय करायचे, कधी कोपुनी देत टाकुनी, मिष्ठाना जे आणि, छळसी मजसी म्हणे आळशा, क्रूरा कठोरा वाणी वाणी, क्रूरा कठोरा वाणी. त्याला कधी कधी मिष्ठान्न आणायला सांगायचे, भिक्षा मागून आणली तर रागवून चिडायचे, फेकून द्यायचे आणि परत त्यालाच म्हणायचे, का रे तू इतका क्रूर आहेस, इतका वाईट आहेस की मला इतका छळतो तू, का बरं. आणि अशा पद्धतीने कठोर वाणीतून त्याला बोलायचे. पण तो सत्शिष्य होता, तो गुरूंच्या कोणत्याही गोष्टीला वाईट न मानून घेता उलट तो म्हणायचा की मी गुरूंच्या सेवेमध्ये कुठेतरी कमी पडतोय. आणि जर अशा सत्शिष्याला गुरूंची सेवा मनापासून करता करता सेवेत कधी कष्ट पडले तर ती करण्यास त्याला अधिक उत्साह येतो. आणि या उत्साहाच्या भरामध्ये तो असंख्य धाडसी कृत्य करतो. आता नाथांच्या चरित्रात बघा ना, जेव्हा त्यांचे जनार्दन स्वामी हे समाधी लावून बसले होते, ध्यानस्थ बसले होते, तेव्हा त्या बाहेर ते पहारा देत उभे होते. आणि त्याच वेळामध्ये परचक्र आलेली बातमी आली आणि त्यांनी सांगितलं की महाराजांची समाधी भंग करू नका, मी आहे. आणि ताबडतोब जाऊन त्यांनी महाराजांचे चिलखत वगैरे सगळा वेश परिधान केला, घोड्यावर टाप एकदम टाकली आणि निघाले. शौर, वीर, धैर्य हे तर त्या काळामध्ये होतंच. आणि जनार्दन स्वामींचे शिष्य असणाऱ्या एकनाथ महाराजांना काय कमी होतं आणि काय अवघड होतं. त्यांनी परचक्र पलटून लावलं आणि जे कुणी असतील त्यांना बंदी बांधून या परिसरामध्ये आणून टाकलेलं. तोपर्यंत सगळे लोक गजर करत होते, त्यांना आनंद होत होता की जनार्दन स्वामींनी एवढा मोठा पराक्रम केला. जनार्दन स्वामींनी, कारण त्या क्षणाला कुणाला ओळखूच आलं नाही की हे नाथ महाराज आहेत का जनार्दन स्वामी आहेत. शिष्य हा गुरूंच्या सेवेमध्ये तन्मय होता 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 इतका एकरूप होतो की ते गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये इतर कुणी भेद मानूच शकत नाही. आणि जेव्हा समाधीतून उत्थान झालं यांचं आणि हे आवाज बघतायत बाहेरचा, एवढ्या पद्धतीचा पराक्रम शौर्य कुणी केला, तर नाथ महाराजांच्या मुखातून तिथे मी केला हा तर शब्द आला नाही. ते अगदी सगळ्या गोष्टीतून अनभिज्ञ असल्यासारखं मान खाली घालून उभे होते. आणि जनार्दन स्वामींना त्या क्षणाला आपल्या सत्शिष्याचा अभिमान वाटला. आणि इथे एक गोष्ट अशी लक्षात ठेवावी, ती अशी की खरा शिष्य आणि खोटा शिष्य असा भेद सद्गुरूंच्या मनात नसतोच. ज्याची भावना जितकी शुद्ध असेल, जितकी स्थिर आणि एकनिष्ठ असेल, तितकं फळ त्याला मिळतंच. देवाचा अनुभव आपल्या भावनेत असतो, तर हे परमार्थाचं रहस्य असल्यानं आपली भावनाच शेवटी आपल्याला फळ आणून देते. देवाला खऱ्या अर्थाने काय पाहिजे, तर भाव पाहिजे. आणि हा भाव सद्गुरूंनाही पाहिजे. आपण न सांगता त्यासाठी शब्द लागत नाहीत, त्यासाठी भाव लागतो आणि हा त्यांना नजरेतून कृतीतून बरोबर कळतो. आपला मृत्यू टळावा या भावनेनं हिरण्यकश्यपूनं सगळी खटपट केली होती, भागवतामध्ये आपण पाहतो. परंतु ही भावना मुळात शुद्ध नसल्यानं, म्हणजे देहबुद्धीला धरून असल्यानं शेवटी तो फसलाच. आता त्यांनी सगळे वर मागितले. कोणते वर मागितले? ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतलं, कठोर तपश्चर्या केली. काय काय मागितलं? आधी तर म्हणाला की मला अमरत्व प्राप्त करून द्या. ब्रह्मदेव म्हणाले नाही, जो जीव जन्माला आला त्याला जाणं तर भागच आहे. मग त्यांनी अटी घातल्या की ज्याला तुम्ही निर्माण केलं त्याच्याकडून माझा वध
नको, दिवसा नको, रात्री नको, घरात नको, दारात नको, शस्त्रांनी नको, अस्त्रांनी नको. यापूर्वी कुणीच असा जन्माला आलेला नसेल अशाकडून. आणि याच बोलण्यामध्ये तो फसला. त्याला असं वाटलं की मी आता सगळं काही मिळवून घेतलेलं आहे. आणि भगवंताने संधी साधून त्याच्या अटी मान्य करून त्याला ठार केलं. सकाळ नको, रात्र नको, सायंकाळी, घरात नको, दारात नको, उंबरठ्यावर, शस्त्रांनी नको, अस्त्रांनी नको, नखानी. पण कुणी? ज्याला ब्रह्मदेवानी निर्माण केलेलं नाही त्याच्याकडून, म्हणजे नर सिंह अवतार घेतला. नरासारखा धड आणि सिंहासारखं शिर असं काही ब्रह्मदेवानी कुणाला निर्माण केलेलं नव्हतं. आणि अशा पद्धतीने हा अवतार घेऊन भगवंताने त्याला संपवला. त्याच्या उलट भगवंत रक्षणकर्ता आहे माझा, भगवंत आहे म्हणूनच सगळं काही आहे, हा शुद्ध भाव प्रल्हादानं ठेवला. त्यामुळे त्याला मारण्याचे असंख्य प्रकार या हिरण्यकश्यपूने केले. पण ते त्याचे प्रयत्न चुकले म्हणा, त्याचे प्रयत्न फुकट गेले म्हणा. आणि भक्त प्रल्हाद वाचला. आणि मला कळतं ही भावना साधकाला परमार्थात पूर्णपणे नागवते. म्हणजे कोणती? की सद्भावाने, म्हणजे भगवंत खरा आहे अशा खऱ्या भावनेनं जो पूर्णपणे संपन्न असतो तोच मोक्ष पावतो. आणि जो संशय घेतो, जो देहबुद्धीने भगवंताची सेवा करतो, सद्गुरूंची सेवा करतो, तो नाडतो. कारण त्याचा हेतू वाईट असतो. आणि भगवंताला फक्त हेतू महत्त्वाचा आहे, भाव महत्त्वाचा आहे. आणि भगवंत हा केवळ आणि केवळ भावाचा भुकेला आहे. जय हरी.